हम्म. समजा आपण असा विचार केला की मुंबईतल्या कुलाबा परिसरात एक अतिशय शांत अशी प्रयोगशाळा आहे आणि तिथे एखाद्या ब्लॅकबोर्डवर एखादं अतिशय क्लिष्ट असं गणिताचं समीकरण लिहिलं जातंय. हो, आणि विशेष म्हणजे हे समीकरण सोडवणाऱ्या त्या संशोधकाला आज कदाचित हे माहीत सुद्धा नसेल की आपण जे काम करतोय त्याचा भविष्यात काय उपयोग होणार आहे. अगदी बरोबर. म्हणजे 2250 साली समजा कॅन्सरवर एखादा अचूक उपाय शोधला गेला किंवा भविष्यात एखादं अद्भुत असं तंत्रज्ञान आलं तर त्याचा जन्म आज त्या ब्लॅकबोर्डवर होत असतो. हो ना, कारण त्या शास्त्रज्ञाचा उद्देश आज एखादा आजार बरा करणे हा नसतोच मुळी. त्याचा उद्देश केवळ निसर्गाचे नियम समजून घेणे हा असतो. नक्कीच. आणि विज्ञानाच्या या अथांग जगाला आपण प्युअर रिसर्च किंवा मूलभूत संशोधन असं म्हणतो. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका जागतिक दर्जाच्या आणि भारताच्या सर्वोच्च संशोधन संस्थेच्या अंतरंगात डोकावणार आहोत. म्हणजे आज आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ज्याला आपण TIFR म्हणतो, त्यावर बोलणार आहोत. होय. आज आपल्याला हे समजून घ्यायचंय की या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवण्याचे नेमके मार्ग कोणते आहेत, विशेषतः पदवी स्तरावर जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी इथे काय संधी आहेत. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण जगात करिअरचे कोणते सर्वोच्च दरवाजे उघडतात यावर आपण नक्कीच प्रकाश टाकू. तर मला वाटतं या विषयावर सविस्तर बोलणं खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडे कसं असतं, बहुतांश वेळा शैक्षणिक चर्चा ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजेसच्या प्रवेश प्रक्रियेभोवतीच फिरत असते. अगदी खरे. एखादी विशिष्ट प्रवेश परीक्षा कशी पास करायची आणि गलेलठ्ठ पगाराची नोकरी कशी मिळवायची यावरच सगळ्यांचा भर असतो. हो ना. पण जेव्हा आपण या प्युअर रिसर्चकडे वळतो ना, तेव्हा तिथे माहितीची खूप मोठी दरी पाहायला मिळते. हो, आणि TIFR ही संस्था केवळ काही ठराविक अभ्यासक्रम पूर्ण करून पदव्या वाटण्याचं काम करत नाही. तिथे एका विशिष्ट वैज्ञानिक विचारसरणीला जन्म दिला जातो. एक प्रगल्भ दृष्टिकोन तयार केला जातो जो संपूर्ण मानवजातीच्या भविष्याला आकार देऊ शकतो. आणि म्हणूनच या प्रक्रियेतील जी गुंतागुंत आहे ती आपण आज अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगणार आहोत. तर सर्वात आधी या संस्थेचा थोडा आवाका आणि पार्श्वभूमी समजून घेऊया. नक्कीच. तर TIFR ची स्थापना भारताचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांनी केली होती. आणि यातील एक अतिशय वेधक बाब म्हणजे ही संस्था थेट डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी म्हणजेच अणुऊर्जा विभागाच्या छत्राखाली काम करते. म्हणजे हे एखादा सामान्य विद्यापीठ नाहीये. ही थेट देशाच्या सामरिक आणि वैज्ञानिक धोरणांशी जोडलेली एक सर्वोच्च संस्था आहे. बरोबर. मुख्य कॅम्पस मुंबईतील कुलाबा येथे समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. पण मला वाटतं ही संस्था केवळ एका शहरापुरती मर्यादित नाहीये. अजिबात नाही. पुण्यात नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजेच NCRA आहे. बेंगळुरूमध्ये नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स म्हणजेच NCBS आहे. अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या शहरांत त्यांची केंद्रे आहेत तर? हो, आणि हैदराबादमध्ये सुद्धा TIFR सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी सायन्स अशी अनेक अद्ययावत केंद्रे भारतभर विस्तारलेली आहेत. बरं, पण हा जो भौगोलिक विस्तार आहे त्यामागे काही विशिष्ट कारण आहे का? हो, त्यामागे एक अतिशय भक्कम असं वैज्ञानिक कारण आहे. विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परिसराची आणि उपकरणांची गरज असते. म्हणजे जसं कुलाब्याच्या मुख्य कॅम्पसमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि कॉम्प्युटर सायन्सवर सखोल काम चालतं. बरोबर. आणि पुण्यात जे NCRA आहे तिथे रेडिओ खगोलशास्त्राचा अभ्यास होतो. तिथे आकाशातील अदृश्य रेडिओ लहरी टिपून विश्वाच्या उत्पत्तीचा अभ्यास करण्यासाठी महाकाय अँटेनांचा वापर केला जातो. अच्छा, ते नारायणगावजवळ जे GMRT आहे तेच ना? हो, तेच. आणि बेंगळुरूच्या NCBS मध्ये केवळ जीवशास्त्राचा अभ्यास होत नाही, तर तिथे पेशींच्या अगदी सूक्ष्म पातळीवर जाऊन मॉलिक्युलर बायोलॉजीवर संशोधन केलं जातं. थोडक्यात निसर्गाच्या प्रत्येक अंगाचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी केंद्रे उभारली आहेत. आता इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण जे वारंवार म्हणतोय की इथे प्युअर रिसर्च चालतं, ते समजून घेण्यासाठी मला एक उदाहरण सुचतंय. कोणतं? म्हणजे हे असं झालं की जसं ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्यासाठी खेळाडूंना एका अतिशय कठीण आणि वेगळ्याच पातळीवरच्या हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग सेंटरमध्ये ठेवलं जातं. हो, बरोबर आहे. तिथे ते फक्त खेळत नाहीत, तर खेळाच्या प्रत्येक बारकाव्याचा अभ्यास करतात. तर मला असं वाटतंय की TIFR हे असंच भारतीय विज्ञानाचं ऑलिम्पिक ट्रेनिंग सेंटर आहे. मला वाटतं हे ऑलिम्पिक ट्रेनिंग सेंटरचं उदाहरण परिस्थिती अगदी योग्य प्रकारे स्पष्ट करतं. हो ना. म्हणजे तिथे केवळ अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानाची दुरुस्ती करणारे इंजिनियर्स तयार होत नाहीत,
तर उद्याचे नोबेल विजेते घडवण्याची तयारी सुरू असते. अगदी बरोबर. आणि इथे प्युअर रिसर्च म्हणजे काय हे एका ऐतिहासिक उदाहरणातून समजून घेणं जास्त संयुक्तिक ठरेल. कारण शाळेत मिळणाऱ्या शिक्षणात आणि प्युअर रिसर्चमध्ये खूप मोठा फरक आहे. तू कसा काय? शालेय शिक्षण म्हणजे आधीच कोणीतरी शोधून काढलेल्या ज्ञानाचं फक्त ग्रहण करणं. पण प्युअर रिसर्च म्हणजे त्या ज्ञानाच्या सीमारेषा ओलांडून अज्ञात प्रदेशात पाऊल ठेवणं. अच्छा, म्हणजे स्वतः नवीन काहीतरी शोधणे. हो. आता बघा, जेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतेचा सिद्धांत मांडला तेव्हा त्यातून कोणताही तत्काळ फायदा दिसत नव्हता. तो एक शुद्ध गणिताचा खेळ वाटत होता. म्हणजे तेव्हा लोकांना वाटलं असेल की याचा काय उपयोग? हो, पण आज अनेक दशकानंतर आपल्या खिशातल्या मोबाईलमध्ये जे GPS तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे आपण अचूक रस्ते शोधतो, ते तंत्रज्ञान आइन्स्टाईनच्या त्याच प्युअर रिसर्चवर अवलंबून आहे. बापरे, हे तर खूपच भारी आहे. TIFR मध्ये नेमके हेच काम चालते. विश्वाचे नियम कसे काम करतात, अणूच्या आतली अथांग पोकळी कशी असते, या प्रश्नांची उत्तरं शोधताना भविष्यातील तंत्रज्ञानाचा अदृश्य पाया रचला जातो. हे ऐकायला प्रचंड प्रेरणादायी वाटतं खरंच. पण याच टप्प्यावर माझ्या मनात एक अतिशय गोंधळात टाकणारा विरोधाभास समोर येतोय. कोणता विरोधाभास? जर TIFR ही संस्था देशातील सर्वोच्च बुद्धिमत्ता घडवण्याचं काम करते, तर मग ते 12वी नंतर लगेचच अत्यंत हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना थेट प्रवेश का देत नाहीत? हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार TIFR मध्ये 12वी नंतर थेट BSc किंवा BTech साठी कोणतेही अधिकृत प्रवेश नाहीत. कच्च्या मडक्याला आकार देणं कधीही जास्त सोपं असतं, असा एक प्रघात आहे ना? हो, असं विरोधाभास वाटणं अत्यंत साहजिक आहे. बऱ्याचदा असं वाटतं की हुशार मुलांना लवकर हेरलं तर ते जास्त वेगाने प्रगती करतील. मग हे दरवाजे थेट 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बंद का आहेत? इथे आपल्याला भारतीय शालेय शिक्षण पद्धती आणि मूलभूत संशोधनाची गरज यातील मोठी तफावत समजून घ्यावी लागेल. 12वी पर्यंतच्या परीक्षांमध्ये अगदी हुशार विद्यार्थी सुद्धा एका विशिष्ट साच्यात अडकलेले असतात. म्हणजे त्यांना फक्त पाठांतर आणि मार्क मिळवण्याची सवय असते असं म्हणायचंय का? एका अर्थी हो. त्यांना एका प्रश्नाचं एकच अचूक उत्तर शोधण्याची आणि तेही वेळेत शोधण्याची सवय लागलेली असते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये 4 पर्यायांपैकी एक बरोबर असतोच हे त्यांना माहीत असतं. पण संशोधनाच्या जगात कुणीही पर्याय दिलेले नसतात. तिथे स्वतःच प्रश्न निर्माण करायचा असतो. अगदी बरोबर. म्हणजे असं म्हणायचंय का की विद्यार्थ्यांकडे पुस्तकी माहिती प्रचंड असते, पण ती माहिती नेमकी कशी निर्माण झाली यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची प्रगल्भता त्या वयात आलेली नसते. नक्कीच. यालाच वैज्ञानिक भाषेत कन्सेप्च्युअल मॅच्युरिटी किंवा संकल्पनात्मक प्रगल्भता म्हणतात. अच्छा. जेव्हा एखादा विद्यार्थी पदवीचं म्हणजे अंडरग्रॅज्युएट शिक्षण घेतो, मग ते फिजिक्समध्ये असो किंवा गणितात, तेव्हा तो 3 ते 4 वर्ष त्या विषयाच्या खोलात जातो. एका समस्येकडे अनेक बाजूंनी पाहण्याची क्षमता त्याच्यात विकसित होते. हो, कारण संशोधनामध्ये अनेकदा प्रयोग अपयशी ठरतात. महिन्याच्या महिने काहीच हाती लागत नाही. अगदी तेच. अशा अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी लागणारी मानसिक तयारी 12वीच्या स्तरावर नसते. म्हणूनच TIFRला असे विद्यार्थी हवे असतात ज्यांचा विषयाचा पाया आधीच पदवी स्तरावर भक्कम झाला आहे. क्षेत्रात जाऊन संशोधन करायचं असेल तर त्याने आधी 3-4 वर्ष सुरक्षित स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचं कौशल्य आत्मसात केलं पाहिजे. छान उदाहरण दिलं. अगदी असंच आहे ते. पण मग असा प्रश्न उभा राहतो की जर पदवीपूर्व स्तरावर थेट प्रवेश नाहीच, तर पदवीचं शिक्षण घेत असताना या ऑलिम्पिक ट्रेनिंग सेंटरचा अनुभव घेण्याचे सर्वच मार्ग बंद आहेत का? नाही, तिथेच एक अतिशय आशादायी खिडकी उघडी असते. पदवीच्या स्तरावर थेट प्रवेश नसला तरी TIFR समर रिसर्च प्रोग्रामच्या माध्यमातून एक उत्तम संधी उपलब्ध करून देते. अच्छा, म्हणजे सुट्टीत काहीतरी करता येतं तिथे. हो, दरवर्षी मे ते जुलै या 3 महिन्यांच्या सुट्टीत हा कार्यक्रम आयोजित केला जातो. पदवीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी या प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात. आणि या समर इंटर्नशिपचं स्वरूप केवळ एखाद्या कंपनीत जाऊन बघ्याची भूमिका घेण्यासारखं नक्कीच नसतं. अजिबात नाही. कारण स्रोतांमधून जी माहिती मिळते त्यानुसार या काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रिअल रिसर्च एक्सपिरियन्स मिळतो. हो, ते प्रत्यक्ष प्रयोगशाळेत जाऊन खऱ्याखुऱ्या शास्त्रज्ञांसोबत एका विशिष्ट प्रोजेक्टवर काम करतात. म्हणजे जे सिद्धांत आत्तापर्यंत केवळ पुस्तकात वाचले होते ते प्रत्यक्षात कसे तपासले जातात, महाकाय दुर्बिणीतून आलेला डेटा कम्प्युटरवर कसा विश्लेषित केला जातो, हे सगळं जवळून अनुभवता येतं त्यांना. नक्कीच. आणि या समर प्रोग्राम व्यतिरिक्त आणखी एक मार्ग आहे जो थोडा अधिक प्रोएक्टिव्ह आणि स्वतःहून पुढाकार घेण्याचा आहे.
तो कोणता मार्ग आहे? तो मार्ग म्हणजे एखाद्या विशिष्ट प्राध्यापकाला थेट संपर्क करून रिसर्च इंटर्नशिप मिळवणे. TIFRच्या वेबसाईटवर सर्व प्राध्यापकांची आणि त्यांच्या सध्या सुरू असलेल्या संशोधनाची माहिती उपलब्ध असते. म्हणजे विद्यार्थी स्वतः ईमेल करू शकतात त्यांना? हो, जर एखाद्या विद्यार्थ्याला एका विशिष्ट विषयात रस असेल तर तो थेट त्या प्राध्यापकांना ईमेल करू शकतो. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं वाटतं मला. हा जो कोल्ड ईमेल आहे तो केवळ मला तुमच्याकडे इंटर्नशिप हवी आहे असा 2 ओळींचा मेसेज नसतो. ही एक अतिशय गंभीर प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. उमेदवाराने त्या प्राध्यापकाचे आधीचे रिसर्च पेपर्स वाचलेले असणं अपेक्षित असते. हो ना? त्या पेपर्समध्ये वापरलेल्या संकल्पना समजून घेऊन तुमच्या या विशिष्ट प्रोजेक्टमध्ये मी माझ्या कोडिंगच्या किंवा गणिताच्या कौशल्याचा वापर करून कशी मदत करू शकेन हे त्या ईमेलमध्ये पठवून द्यावं लागतं. आणि हे स्वतःहून दाखवलेलं स्वारस्य प्राध्यापकांना खूप भावतं. यात आणखी एक महत्वाचा पदर आहे. तो कोणता? वैज्ञानिक क्षेत्रात अशा स्वयंप्रेरणेला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. कारण संशोधनाच्या जगात तुम्हाला कोणीही बॉस नसतो जो दररोज सकाळी येऊन आजचं काम सांगेल. खरंय, तिथे स्वतःच आपला मार्ग शोधावा लागतो. हो, आणि अशी इंटर्नशिप मिळवणं ही त्या स्वयंप्रेरणेची पहिलीच चाचणी असते असं म्हणायला हरकत नाही. आता आपण या प्रवासाच्या सर्वात महत्त्वाच्या वळणावर येऊया. समजा एखाद्या विद्यार्थ्याची पदवी पूर्ण झालीये आणि तो आता पूर्णवेळ शास्त्रज्ञ बनण्याच्या प्रवासासाठी तयार आहे. हां. तर मग संस्थेचे दरवाजे अधिकृतपणे कसे उघडतात? पदवी पूर्ण झाल्यानंतरचा सर्वात आकर्षक आणि मुख्य मार्ग म्हणजे टिफरचा इंटिग्रेटेड MSc आणि PhD प्रोग्राम. हा साधारणपणे 6 वर्षांचा सखोल प्रोग्राम असतो. 6 वर्षे? बापरे! हो, यामध्ये प्रवेश मिळवणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीची 2 वर्षे पदव्युत्तर शिक्षण म्हणजे MSc दिले जाते आणि त्यानंतर ते थेट त्यांच्या PhDच्या संशोधनाला सुरुवात करतात. आणि ज्यांनी आधीच बाहेरून MSc किंवा BTech पूर्ण केलंय त्यांचं काय? त्यांच्यासाठी नियमित PhD प्रोग्राम असतो ज्याचा कालावधी साधारण 5 वर्ष असतो. पण मला वाटतं या प्रवेश प्रक्रियेचा टप्पा ओलांडणे अत्यंत आव्हानात्मक असणार. खूपच आव्हानात्मक असतं. यासाठी TFRGS नावाची त्यांची स्वतःची प्रवेश परीक्षा असते. आणि या व्यतिरिक्त विज्ञान क्षेत्रातील काही राष्ट्रीय परीक्षांमधूनही इथे प्रवेश मिळवता येतो ना, जसे की गेट किंवा जेस्ट? हो, नक्कीच. आता ज्यांना जेस्टबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ही परीक्षा म्हणजे भारतातील सर्वोच्च संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचा एक सामायिक दरवाजा आहे. पण केवळ लेखी परीक्षा पास होणे हा काही शेवट नसतो. त्यानंतर होणारी मुलाखत ही खऱ्या अर्थाने उमेदवाराचा कस पाहणारी असते असं मी ऐकलंय. हो, त्या मुलाखतीचं स्वरूप समजून घेणं अत्यंत रंजक आहे. मुलाखत घेणारे प्राध्यापक तिथे उमेदवाराची स्मरणशक्ती तपासण्यासाठी बसलेले नसतात. पाठांतर करून दिलेली उत्तरे त्यांना नको असतात. मग ते नेमकं काय विचारतात? ते अनेकदा असा एखादा प्रश्न किंवा परिस्थिती उमेदवारासमोर ठेवतात ज्याचा त्याने कधीही विचार केलेला नसतो. उदाहरणार्थ, ते अचानक विचारू शकतात की बाहेर असलेल्या झाडाच्या पानांची संख्या गणिताच्या सहाय्याने कशी काढाल? अरेच्छा, म्हणजे त्यांना तिथे काही अचूक आकडा नको असतो? अजिबात नाही. उमेदवाराचा मेंदू एखाद्या अनोळखी समस्येची उकल करण्यासाठी कोणतं लॉजिक वापरतो हे त्यांना पाहायचं असतं. म्हणजे ही मुलाखत एका अर्थाने उमेदवाराच्या विचार प्रक्रियेची एक्सरे चाचणी असते तर. हो, अगदी अचूक शब्द वापरलात, एक्सरे चाचणी. आणि एकदा का या प्रक्रियेतून केवळ टॉप 1-2% उमेदवारांची निवड झाली की मग सुरू होतो तो 5 ते 6 वर्षांचा खडतर प्रवास. एका स्रोतातून वाचताना मला एक अतिशय सुंदर उपमा मिळाली होती. कोणती उपमा? हा PhDचा प्रवास एखाद्या अंधाऱ्या चक्रव्यूहात शिरण्यासारखा असतो. एखादा संशोधक एखाद्या विषयावर 3 वर्ष काम करतो, हजारो प्रयोग करतो आणि अचानक एका दिवशी त्याला समजते की हा मार्ग चुकीचा आहे. हो, असं खूप वेळा होतं. यातून काही निष्पन्न होणार नाही. हा डेड एंड आहे. सामान्य जगात याला अपयश मानले जाते. पण विज्ञानाच्या जगात हा डेड एंड शोधणे हा सुद्धा एक मोठा विजय असतो. हो, कारण त्यामुळे पुढच्या पिढीचा वेळ वाचतो ना. नक्कीच. ही जी चिकाटी आहे, हे जे मानसिक स्थैर्य आहे, ते या 6 वर्षात तिथे विकसित होते. आणि ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडल्यावर जो एक परिपक्व शास्त्रज्ञ तयार होतो त्याच्यासमोर केवळ एकच मार्ग नसतो. इथून पुढे करिअरच्या अफाट आणि जागतिक संधी उपलब्ध होतात. हो, कारण बऱ्याचदा असा गैरसमज असतो की एवढी वर्ष संशोधन केल्यावर उमेदवाराला आयुष्यभर केवळ एका प्रयोगशाळेत पांढरा कोट घालून प्रयोग करत राहावं लागते. पण वस्तुस्थिती याहून खूप वेगळी आहे. अगदी खरंय. आपण त्या करिअरच्या संधींचे टप्पे समजून घेऊया. संस्थेत केवळ शास्त्रज्ञच नसतात.
मोठे वैज्ञानिक प्रयोग चालवण्यासाठी महाकाय दुर्बिणी आणि लेझर्स हाताळण्यासाठी उत्तम दर्जाच्या तांत्रिक लोकांची गरज असते. हो, त्यामुळे पदवीपूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सायंटिफिक असिस्टंट, लॅब टेक्निशियन आणि अत्यंत प्रगत अशा इंजिनिअरिंग रोल्समध्ये संस्थेत काम करण्याच्या संधी असतात. आणि जे उमेदवार PhD पूर्ण करतात त्यांच्यासाठी इस्रो, DRDO किंवा बारकॅनसारख्या राष्ट्रीय संरक्षण आणि अंतराळ संस्थांचे दरवाजे कायम खुले असतात. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर नासा किंवा युरोपमधल्या CERN सारख्या जगातल्या सर्वात मोठ्या पार्टिकल फिजिक्स लॅबमध्ये जाण्याची थेट संधी मिळते. हे तर झालं पारंपरिक संशोधन, पण अकॅडेमिक्स किंवा शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक म्हणून जाण्याचा मार्ग तर आहेच. हो, पण सध्या जगात एक नवीन आणि अतिशय वेगाने वाढणारा प्रवाह पाहायला मिळतोय. तो म्हणजे इंडस्ट्री किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात प्युअर सायन्स शिकलेल्या लोकांची वाढती मागणी. अच्छा, म्हणजे IT आणि टेक कंपन्यांमध्ये? हो, आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्सची मोठी लाट पाहत आहोत. ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? तर अत्यंत गुंतागुंतीची गणितीय समीकरणे आणि अल्गोरिदम्स. बरोबर आहे. TIFR मधून गणितात किंवा भौतिकशास्त्रात जो उमेदवार 5 वर्ष स्वतःचे अल्गोरिदम्स बनवत असतो, तो ह्या नवीन तंत्रज्ञानाचा पाया सहज समजून घेऊ शकतो. नक्कीच, इथेच खरी मजा आहे. म्हणजे जो उमेदवार कालपर्यंत ब्लॅकबोर्डवर केवळ ताऱ्यांच्या स्थितीचे गणित सोडवत होता, तोच उमेदवार आज जगातील सर्वोच्च टेक कंपन्यांमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून करोडोंचे पॅकेज मिळवतोय, कारण त्याचा गणिताचा पाया अभेद्य आहे. हो, आणि यात अजून एक सध्याच्या जागतिक अर्थकारणाचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे सेमीकंडक्टर आणि चिप डिझाईन. हो, सध्या तर स्मार्टफोनपासून ते लढाऊ विमानांपर्यंत सर्वच गोष्टींना मायक्रोचिप्स लागतात. आणि या चिप्स अधिकाधिक सूक्ष्म होत चालले आहेत. बरोबर. आता होतं काय, जेव्हा तुम्ही एखादी चिप अणूच्या स्तरावर छोटी करता, तेव्हा तिथे सामान्य भौतिकशास्त्राचे नियम लागू पडत नाहीत. मग तिथे काय लागतं? तिथे क्वांटम मेकॅनिक्स सुरू होते, जिथे इलेक्ट्रॉन्स अचानक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टेलिपोर्ट झाल्यासारखे वागतात. याला क्वांटम टनलिंग म्हणतात. बापरे, हे तर खूपच गुंतागुंतीचं आहे. हो, हे अत्यंत विचित्र वर्तन समजून घेण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवून पुढच्या पिढीची चिप डिझाईन करण्यासाठी सामान्य इंजिनियर चालत नाही. तिथे क्वांटम फिजिक्सचा सखोल अभ्यास असलेला शास्त्रज्ञच लागतो. अच्छा, म्हणूनच आज जगभरातील टॉप कंपन्या TIFR सारख्या संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या शास्त्रज्ञांना थेट नेतृत्व करण्यासाठी बोलवतात तर? हो, हे अगदी खरं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर असा प्रश्न पडतो की जर एखाद्या 15 किंवा 18 वर्षांच्या तरुण विद्यार्थ्याला या सगळ्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर त्याचा रोडमॅप कसा असावा? या प्रवासाची सुरुवात कोणत्याही एका परीक्षेच्या तयारीने होत नाही, तर एका दृष्टिकोनातून होते. सुरुवातीला एखाद्या योग्य विषयात पदवीसाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे, जसं की फिजिक्स, गणित किंवा कम्प्युटर सायन्स. आणि त्यानंतरचा टप्पा म्हणजे परीक्षेत मिळणाऱ्या गुणांपेक्षा संकल्पनांच्या मुळाशी जाण्याची सवय लावणे. हो, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगशी आवड निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे. पदवीच्या काळात केवळ कॉलेजपुरते मर्यादित न राहता TIFR किंवा IISc सारख्या ठिकाणी इंटर्नशिपसाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि मग पदवीच्या शेवटच्या वर्षात JEST किंवा TIFR GS सारख्या प्रवेश परीक्षांसाठी मानसिक तयारी करणे. बरोबर. हे सगळे टप्पे एखाद्या चेकलिस्टसारखे नाहीत, तर ती विचार करण्याची पद्धत बदलण्याची एक अखंड प्रक्रिया आहे. म्हणजे केवळ योग्य पर्याय निवडण्याकडून स्वतःचा नवीन प्रश्न निर्माण करण्यापर्यंतचा तो प्रवास आहे. आणि याच विचारसरणीतून भारताची भावी वैज्ञानिक पिढी घडते. अगदी योग्य बोललात. आता या चर्चेच्या शेवटी आपण एक अशा मुद्द्यावर विचार करूया जो सध्याच्या जगात अतिशय प्रासंगिक आहे. कोणता मुद्दा? आजचं जग हे इन्स्टंट रिझल्ट्स आणि झटपट उत्तरांचं जग आहे. आपल्याला 2 मिनिटात जेवण हवं असतं, एका क्लिकवर कॅब हवी असते आणि लागलीच फायदा देणारं तंत्रज्ञान हवं असतं. हो, ते तर आहेच. अशा जगात TIFR सारख्या संस्था मूलभूत संशोधनावर प्रचंड वेळ, पैसा आणि बुद्धिमत्ता खर्च करत असतात. आणि साहजिकच असा प्रश्न उपस्थित होतो की आज रात्री आकाशातील एखाद्या दूरच्या आणि मृत ताऱ्याचा अभ्यास करून किंवा प्रयोगशाळेत 2 अणूंची टक्कर घडवून सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल होणार आहे? हो ना, लोकांना वाटतं की यातून रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे का? हे संशोधन वेळेचा अपव्यय तर नाही ना? पण तिथेच विज्ञानाचं सर्वात मोठं रहस्य दडलेलं आहे. नक्कीच. आज जे संशोधन केवळ अफाट कुतूहलापोटी केले जाते, त्याचा कोणताही थेट आणि तात्काळ फायदा कदाचित आज आपल्याला दिसणार नाही, पण इतिहास साक्ष आहे की 50 वर्षानंतरचे प्रगत वैद्यकीय उपचार याच प्युअर सायन्सच्या पायावर उभे राहणार आहेत. हो,
भविष्यातील अंतराळ प्रवासाचे तंत्रज्ञान आणि पुढच्या पिढीचे सुपर कम्प्युटर्स सुद्धा याच शोधांतून बाहेर येतील. ज्याप्रमाणे एखाद्या गगनचुंबी इमारतीचा पाया जमिनीखाली अंधारात असतो, तो कुणालाही दिसत नाही, पण तोच पाया त्या इमारतीला थेट आकाशाला भिडण्याची आणि वादळात टिकून राहण्याची ताकद देतो. आणि TFR सारख्या संस्था भारतीय विज्ञानाचा तोच अदृश्य पण अत्यंत अभेद्य असा पाया रचत आहेत. अगदी खरंय. तर श्रोत्यांनो, पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा अत्यंत प्रगत असा स्मार्टफोन वापरू किंवा एखाद्या गंभीर आजारावरील नवीन उपचाराबद्दल वाचू, तेव्हा नक्की विचार करूया की या अचाट तंत्रज्ञानाच्या मुळाशी अनेक दशकांपूर्वी एखाद्या शांत प्रयोगशाळेत कुणातरी शास्त्रज्ञाने केवळ एका कुतूहलापोटी सोडवलेले एखादे गणिताचं समीकरण तर नसेल. याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.